नमस्कार. खमंग रेसिपीजमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसाले वांगे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी इथे दिली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ती बघू शकता. चला तर मग सुरू करूया आपली ही रेसिपी. सर्वप्रथम मी वांग्यांचे काटे आणि त्याचे अर्धे देठ कापून घेत आहे. त्यानंतर वांग्याला 4 भागात अशा प्रकारे कापून घ्यायचं. सगळी वांगी मी अशी कापून घेतली आहे. या वांग्यांना आता पाण्यात टाकून ठेवायचं, त्यामुळे ती काळी पडत नाही. आता मी कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरच्या दांड्या व टोमॅटो कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. कांदा व कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेतली आहे. आता कढईमध्ये 4 चमचे तेल टाका. तेल गरम झाले की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाका. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाका. कांदा तेलामध्ये छान परतून घ्या. कांदा मस्त सोनेरी रंगाचा झाला की यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाका. आलं लसूण पेस्ट शिजल्यानंतर यामध्ये भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाका. कांद्याची पेस्ट शिजली की यात 4 चमचे तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा कसुरी मेथी व चिमूटभर हिंग टाका. हे मिश्रण छान कालवून घ्या. हळद, तिखट, मीठ शिजल्यानंतर यात भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट टाका. मी आज वापरलेल्या मसाला पेस्टची रेसिपी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवली आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तो व्हिडिओ नक्की बघा. आता खोबऱ्याची पेस्ट छान शिजली आहे. यामध्ये टोमॅटो मिरचीची पेस्ट टाका. यात थोडी कोथिंबीर टाकून कालवून घ्या. या मसाल्यांना झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्या. आता झाकण उघडून बघूया. मसाल्यांना छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये कापलेले वांगे टाका. त्यांना मसाल्यात मस्तपैकी फिरवून घ्या, जेणेकरून सगळ्या वांग्यांना मसाले लागतील. वांगे छान कालवून झालेत. आता यात थोडी कोथिंबीर टाकून याला मध्यम ते लहान गॅसवर झाकून ठेवून शिजू देऊया. मध्ये मध्ये झाकण उघडून वांगे फिरवून घ्या, म्हणजे ते सगळीकडून छान शिजतील. साधारणतः 15 ते 20 मिनिटांनी वांगे छान नरम होतील. आता त्यामध्ये गरम पाणी टाका. मस्त मध्यम गॅसवर 4 ते 5 उकळ्या येऊ द्या. वांगे शिजले की नाही हे एकदा चेक करून बघा. छान नरम शिजले आहेत. आता गॅस बंद करून कोथिंबीर टाकून सजवूया. आजची ही मसाला वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. अशाच झणझणीत रेसिपीज बघण्यासाठी आमच्या खमंग रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.